शेतकऱ्यासारखा हाल कुणाचाच नाही. मित्रांनो, वाढती महागाई, मजुरांचे वाढलेले पगार आणि निसर्गाचा होणारा कोप यामुळे जुगारापेक्षा सुद्धा अनिश्चित झाले आहे, ती म्हणजे शेती. वारंवार येणाऱ्या संकटांना तोंड देत ताठ मानेने उभारतो आहे तो जगाला जगवणारा शेतकरी. मळणी काढायला चालाय ना. कधी चालू केलता? मळणी काढाय तरी पण 2 वाजता चालू केली आहे बघा. बरोबर उन्हाचं हा, भर उन्हाळ्यात चालू केली आहे मळणी. या नामुनांचं भाग किती माणसं आहेत? माणसं 11 माणूस आहे सध्या रानात. कोणचे जात आहे भाताचे? वाडा कालो किती महिने झाले लावले? तरी 3 महिने झाले रोप केलेले. हा, हे आता दिवसभर मळणी काढून दमल्यात बसल्यात बघा, इथं पाणी प्यायल्यात. लाडक्या बहिणींचे पैसे सरकारनं बंद केलेत. आमचं हा, काय म्हटलं? लाडक्या बहिणींचे पैसे बंद केलेत. काय करायला लागते म्हणजे त्याला? हा, मला शेतकऱ्याला हेच व्हायची पाळी आहे की. ते केवायसी करायला लागते, केला सगळ्या ते? केवायची कुठली करता नाही काय? आम्हाला मिळत नाही. आता मळणी टाकली आहे 4 वाजता. उन्हात दिवसभर चालू आहे कापायला. दुसरी मळणी आहे दुसरी. दिवसभर दुसरी मळणी आहे. पहिला या भाताने गेले त्रास होत नव्हता. हो, निसर्गाचं पण कोप होत नव्हता, साथ होती. आता काय नाही, होय. शेतकऱ्याला हे 11 माणूस 7 गुंठ रानाला 11 माणसा 2 पाहिजे इथं 3 पोती गेलं. करायचं काय? पिकायचं काय आणि घराला काय नाही. कर्जमाफीचं गाजर दाखवून शेतकऱ्याची होणारी फसवणूक कधी थांबणार हे सांगणंही तितकंच अवघड आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलसोबत जोडून राहा. धन्यवाद.